ढोलगरवाडीत शेतकऱ्यांसाठी सर्व पिकांचे आहार व्यवस्थापन विषयावर लोकप्रबोधन कार्यक्रम, माती परीक्षण आणि संतुलित खत व्यवस्थापनातून उत्पादन वाढीवर भर, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची दिशा देणारा उपक्रम उत्साहात। चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी इथं कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराअंतर्गत शेतकरी वर्गासाठी लोकप्रबोधन आणि जागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात सर्व पिकांचे आहार व्यवस्थापन या विषयावर शास्त्रशुद्ध आणि मार्गदर्शक माहिती देण्यात आली। वाढता उत्पादन खर्च, बदलतं हवामान आणि जमिनीची घटती सुपीकता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य दिशा देणारा हा कार्यक्रम ठरला। कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश रामचंद्र राजपूत उपस्थित होते। त्यांनी माती परीक्षणाचं महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक पिकासाठी जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता तपासणे आवश्यक असल्याचं सांगितलं। पिकांच्या वाढीच्या विविध टप्प्यानुसार नत्र, स्फुरद, पालाश तसंच सूक्ष्म अन्नद्रव्याचे संतुलित व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते असं त्यांनी नमूद केलं। रासायनिक खतांचा मर्यादित वापर, सेंद्रिय खतांचा समावेश, जैविक उत्पादने आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा समन्वय साधण्याचा सल्ला देत योग्य आहार व्यवस्थापनामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून उत्पादनाची गुणवत्ता सुधारते असंही त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश ज्योतिबा कदम होते। अध्यक्षीय मनोगतात त्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं। अशा मार्गदर्शनपर उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो असं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी पाणी टंचाई, खत आणि बियाण्यांचे वाढते दर, रोग आणि कीड नियंत्रण तसंच उत्पादन विक्रीतील अडचणी मांडल्या। प्रश्नोत्तर सत्रात तज्ज्ञांनी या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं। लोकप्रबोधनाच्या उद्देशाने आयोजित केलेला हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरला। सर्व पिकांचे आहार व्यवस्थापन या विषयाची उपयुक्तता प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं। अशा उपक्रमांमुळे ग्रामीण शेती अधिक शाश्वत, उत्पादनक्षम आणि नफ्याची बनेल असा विश्वास उपस्थित मान्यवर आणि शेतकरी वर्गाने व्यक्त केला। या कार्यक्रमाला गाबू पाटील, संदीप पाटील, पांडुरंग पाटील, विठोबा पाटील, शिवाजी तुपारे, दीपक बोकडे, नरसू पाटील, सुधाकर गुरव, ज्योतिबा कदम, प्रकाश ओळकर आदी मान्यवरांसह प्राध्यापक दीपक पाटील, चेतन कणसे, आप्पाजी ससेमारी, जयश्री पाटील, नकोशा शहापूरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।